It's not the usual story that you will find on primetime news TV. In election season, it's not the usual BJP versus opposition name calling and finger pointing. No, it's not pitting Hindu versus Muslim. It's not being economical over truth with truth over manifestos. As you can see in those visuals, it's something more basic in 2 of the states that will go to polls in 48 hours. In Karnataka, several districts are drought hit at the moment. In Maharashtra too, several districts are facing a potential drought. As a result, something more basic is affecting millions of Indians outside the gaze of TV studios, and that's called water. It's a 5-letter word, water. At the onset of summer, large parts of the country facing this problem, shortage of drinking water. Agrarian distress is a real concern. I traveled just 50 kilometers outside Baramati town in western Maharashtra this week, where villagers are relying on tankers to get water just once a week. A Get Real India story begins our bulletin today. It's a story that needs urgent attention from our vote-seeking leaders. Agrarian distress is an X factor in the 2024 elections. First, my report on what I saw in rural Baramati. किती पैसे द्यावे लागतात एका बाल्टीचे किती देतात ड्रमचे फुकट आहे पाणी आम्हाला हे फुकट मिळ रहा है सरकारचं पाणी आहे रोज येतं नाही पुरत एवढं पाणी आणि किती वर्षापासून असं चालू आहे आता ह्याच वर्षी दुष्काळ पडलेला आहे आता इलेक्शन येतंय कोण येतात का इथे इथं नाही कोण येत इथे कोण येत नाही पाण्याचा गावचा प्रश्न आजपर्यंत मिटलेलाच नाही पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे का पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे पण विषय असा आहे इथे गावाचं राजकारण केलं जातं प्रत्येक माणसाला तोंड ओळखून पाणी दिलं जातं जे राजकारणी लोक आहेत त्यांच्या जवळची लोक आहेत त्यांना पाणी भरपूर दिलं जातं आणि जे लोक जरा म्हणजे गरीब सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना पाणी व्यवस्थित दिलं जात नाही समजा राजकारणी जवळची माणसं असली त्याला घरपोच पाणी मिळणार आता आमचे व्याला तिकडे पलीकडे भरलेत आणि बाकीच्या लोकांचे दारोदार भरलेत ते कसं काय भरलेत तुम्ही जाऊन कोणाला भेटलात का बारामतीत भेटलं बोललो इथं काय पंचायत मध्ये गेलं तर किंमत देत नाही अजिबात हे फक्त वोटिंगला येतात आणि वोटिंगची कामं झाली हे चोरांना करण्याचं काय मतदान तवा की जी ती लोक येतात स्वतःचं काम होतं पण थांबतात स्वतःचं काम झालं की त्यांना काही घेण देण नाही परत 5 वर्ष अजिबात येत नाहीत गावाचे स्थानिक राजकारणी बी तीच परिस्थिती आहे एका बाजूला सुप्रियाताई सुळे दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे ना नुसतं तुमचं राजकारण म्हणजे ज्या टायमाला तुमचं इलेक्शन लागेल त्या टायमाला तुम्ही येणार आमच्याकडे हा पाणी आलं दर 8 दिवसात एकदा येतो टँकर हो 8 दिवस आम्ही त्याच्यानंतर पाण्याचं काय करायचं पण प्रधानमंत्री मोदीजी म्हणाले की आता हळूहळू हे होणार आहे मोदी बोलतात 5 वर्षापासून आम्ही पाणी देतो मग अजून कसं नाही आमच्या गावाला पाणी तुम्हाला कोणावर विश्वास आहे मोदींवर विश्वास आहे शरद पवारांवर विश्वास आहे फडणवीसवर विश्वास आहे अजित पवारांवर विश्वास नाही राहिला कोणी विश्वास नाही कारण का आम्हाला पाणीच नाही म्हणून आम्ही फक्त बोलतात मतदान आलं तेवढ्या पुरते हात जोडतात आणि नंतर जातात मग आम्ही देतो मत आम्हाला मोदीची गॅरंटी आहे मग द्या ना आम्हाला गॅरंटी दाखवा तर आम्ही हसत त्यांना वोट करणार जर पाणी दिलं तर पाणी पाहिजे पहिले आम्हाला आमचे सॉल्व्ह करा पहिले पाणी मग गॅरंटी अच्छा एक मला सांगा पाण्याचा प्रॉब्लेम किती दिवसापासून आहे 5 महिने झाले पाण्याचा प्रॉब्लेम आहे परंतु 1 महिना झाला आता टँकरने पाणी देतात 2-2 बॅलर अरे पण नाही पण एक सांगा नरेंद्र मोदीजींनी सांगितलं गॅरंटी देतोय की आम्ही प्रत्येक घरात पाणी देऊ तुम्हाला विश्वास आहे की नाही विश्वास आहे देतील ना मोदींवर विश्वास की शरद पवारांवर विश्वास मोदी देतील आणि शरद पवार आतापर्यंत अशी अवस्था झाली मग आता इथून पुढे देतील का नाही पण त्यांनाच मतदान देत असतो कोणाला पवारांना देत असतो आतापर्यंत लहानपणापासून कधी लोकसभा आणि विधानसभा त्यांना सोडून मतदानच नाही दिलेलं पण आता असं मनात यायला लागले की देऊन काहीच फायदा नाही मग कोणा देणार असं वाटतं नो ऑप्शन करावं नो ऑप्शन नोटा काय मनच होत नाही इलेक्शन मतदान करायचं तुम्हाला मोदींवर पण विश्वास नाहीये मोदी म्हणतात माझी गॅरंटी आहे नाही मग आता दादा आहेत ना मोदींचे आता दादा अजित दादांनाच देणार मग असं होणार ते कारण मोदींचे आहेत ना मोदींचे आता काय व्हायना गरिबांसाठी करतात म्हणून त्यांना काय केलं तुमच्यासाठी मोदींनी आता आतापर्यंत कुपनाचा गहू कधी गरिबांना खायासारखा मिळतच नव्हता ते आता 4-5 महिने निदान गहू असा मिळतोय की ते निदान खाल्ल्या जातोय पोटामध्ये जातो आता निदान खायला मिळतो गहू नाही तर गरिबाला कधी गहू मिळतच नव्हता खायला सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे तुमच्या समोर आता पाण्याचा तुमच्या शेतीत काय करता काय नाही आता पाऊस नाही म्हणल्यावर काहीच नाही आता जळून गेलंय सगळं पिण्यासाठीच पाणी नाही शेतीला काय देणार आहे
किती महिन्यापासून असं आहे? अहो आता हे वर्ष झालं. वर्ष झालं. पूर्ण वर्ष झालं असं. पण कोण आलंय की नाही? आणि भेटायला कोण नेते, नाही जात नाही काय नाही काय सरपंच कोण? नाही. सरपंच हे आपले स्थानिकच येतात. हा, ते येऊन मग? काय करणार सरपंच? ते काय म्हणाले? काय नाही आपण आणि जे पार्टी बीजेपी, शिवसेना, एनसीपी येतात की येतात, राष्ट्रवादी येतात, सगळे पण काय म्हणतात? पाण्याचं बोलतच नाहीत आता. इलेक्शन चालू पाण्याविषयी झाले, साहेब काहीच बोलत नाही. इलेक्शन चालू झाल्यापासून पाण्याचं बोलतच नाही. बोलतच दादा नाही. आलते की आता हा. गपचिप काय बोलणे भानगड नाही. अच्छा, तिथे दिल्लीत आम्हाला सांगतात मोदीची गॅरंटी, इथे बारामतीत अजित पवारांची गॅरंटी, शरद पवारांची गॅरंटी. कोणाच्या गॅरंटीवर तुम्हाला विश्वास आहे? आता गॅरंटीच राहील नाही, विश्वासच राहील नाही कोणाचा. काय विश्वास नाही राहिला? सध्या काय झालंय माहितीये का, कुठल्याच पक्षावर विश्वासच नाही. आता इलेक्शन आलंय, इलेक्शन नंतर तुम्हाला वाटतं की काय बदलेल की इलेक्शन? काय बदलत नाही? 50 वर्षात बदललं नाही. किती वर्षात साहेब? 50 वर्षात. आता इथनं पुढे काय बदलणार आहे? नाही, प्रधानमंत्री म्हणतात आहे आता हर घर नल में जल. प्रधानमंत्री म्हणजे एकदम मोदी सरकार आहे ना, लबाड सरकार आहे एकदम. पाणी येतंय की नाही? पाणी नाही अजिबातच नाही. टँकर साठी किती पैसे द्यावे लागतात? पैसे नाही देत. अच्छा, पण आठवड्यात किती वेळ येत? एकदा 200 लिटर बस. त्याच्यानी काम चालतं का तुमचं? नाही चालत. नाही चालत. नाही चालत. पुरत नाही तेवढं. हा, आम्ही 4-4 दिवस करीत नाही. आंघोळ 4 दिवस करत नाही ताई? पाणी आंघोळ कशाने करायची तुम्ही सांगा ना. पिण्यासाठी पाणी. पाणी नाही, फक्त पिण्यासाठी पाणी आहे. हे लोक सगळे नेते येतात हे गावात, इलेक्शनला सगळे येतात. तुम्ही वोट देणार की नाही? वोट द्यावाच लागेल. कोणाला देणार? पवार साहेब. पवार साहेबांना. हा. तुम्ही रागवलाय मला वाटतं. रागावला म्हणजे काय, पवार साहेब आमच्यासाठी काय करत नाही, तुतारी बी काय करत नाही. मग त्यांना मत का देताय? पण मत का कुजवायचं? अच्छा, मत दाखवायचंय. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री, त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही? अजिबात विश्वास नाही. नाही, नाही नाही, मोदींवर विश्वास नाही? अजिबात विश्वास नाही. 10 वर्षापासून देशाचे प्रधानमंत्री आहेत. आवाज तुम्हाला सांगते, प्रगतीसाठी पीक कर्ज काढलं तर ती कर्ज भरता आहे ना. पाऊस नाही, पाणी पण नाही, कशाने कर्ज भरायचं? पण तुम्ही सांगा. चला ताई, आंघोळ करा. हा.